मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. सकाळी मस्त आवरून फ्रेश वगैरे होऊन आता म्हटलं चला आपला ब्लॉग बनवायचा आणि कामाला लागायचं. शाळेत तर जायचंच आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे काही आपल्या व्हिडिओवरती ज्या टेक्निकल गोष्टी असतात ते काही इश्यू पण मला क्लिअर करायचे आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. तर सकाळी सकाळी असं फ्रेश वातावरण असताना आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग म्हणताना मनापासून आनंद होतो. मनापासून सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं. प्रत्येक काम करत असताना चेहऱ्यावरती स्माईल महत्त्वाचं आहे. स्माईल गेले की पडलेला चेहरा दुसऱ्यांना निगेटिव्ह एनर्जी देत असतो. अनेक जण असे असतात की त्यांना काही सांगा ते हसतच नसतात. हसण्याची त्यांना ॲलर्जीच असते. हसवायचं म्हटल्यावर एकदम गंभीर चेहरा. गंभीर नाही व्हायचं. इथं गंभीर काय नाही. आणि बघा आता मुलं वगैरे मोठी झाली की माणूस बऱ्यापैकी फ्री होतो. विशेषतः स्त्रिया खूप 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 एन्जॉय करायचं. जेव्हा आपण मुक्त होतो जबाबदाऱ्यांमधून एन्जॉय करायचं तर म्हातारपणाकडे आपण बऱ्यापैकी झुकलेलो असतो. पण नो इश्यू. अंतर्मनातून जर प्रचंड ऊर्जा प्रवाहित होत असेल तर म्हातारपण हा आपल्यासाठी एक आकडा आहे असं समजायचं. कळालं? हळूहळू हळूहळू प्रत्येकजण म्हातारा होत असतो. दिवसागणिक, तासागणिक, मिनिटागणिक, सेकंदागणिक. चला आता म्हातारपणाच्या गोष्टी राहू देत. जरासं बाकीचं पण बोलूया. ठीक आहे. सकाळी सकाळी 2 दोडके सापडले. दिसायला छोटे आहेत परंतु ताजे आहेत आणि ताजेपणा ह्याच्यात पूर्ण भरलेलं आहे. विदाऊट केमिकल. हे करून खायचे मस्तपैकी. काळ्या तळ्यात करतो आम्ही. जास्त लागत नाही. जास्त टेन्शन घ्यायचं. तर अगोदर जरा दिवाबत्ती करून घ्यायची. ते तिथे एक गुलाबाचं फूल दिसतंय पण ते आता आणायचं म्हणजे अवघड आहे. जायला वाट आहे का बघायला पाहिजे. छान आहेत फुलं ती. वाट पाहिजे. पावसामुळं ना अत्यंत कमी फुलं लागत आहेत. कळ्या लागल्या गळून पडतात. ताकद नसते ना. वाट काढत आली मी फुलाजवळ आणि माने ह्याला जरा काळ्या वगैरे धरलेत. पण हे फूल कसं आहे बघूया आता. अरे देवा, पाकळ्या गळून गेलेत. जाऊ दे. लवकर तोडायचं म्हटलं तर. आणि इथं भरपूर आहेत. त्यात कीड वगैरे लागली. ते काही उपयोग नाही. बघूया एखादं फुल जास्त मिळालं तर समोरचा देवाला वाहायला. हे असं बघा आमच्या इकडं सगळं अडचणीतून जाऊन सगळं बघावं लागतं. तर राहू दे. फुल नाही घालायचं. तुळशीची 4 पानं घालायची. काय करणार. यूट्यूबच्या मेसेजेसवर सतत लक्ष ठेवायला लागतं. मी दुर्लक्ष केलं आणि व्ह्यूज कमी 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 व्हायला लागले. खूपच कमी व्हायला लागले. तसं मग माझं डोळं उघडलं पण तरी पण लवकर नाही उघडलं. सगळं लेट. आता माझा वाईटी फिल्टर ओपनच होत नव्हता. सेटिंग करून लावले. मग मी काय गंमत केली दाखवते. आणि अशी वहीच घातली आणि काल कच्चं वगैरे असं कागदांवरती लिहून घेतलेलं. असं स्टेप बाय स्टेप कसं जायचं. कुठं बघा चिठ्ठोऱ्या असं म्हटलं या चिठ्ठीवर लिहायला. आपल्याला प्रत्येक टॉपिक गरजेचं आहे म्हणून मग अशी वही घातली आणि वरती लिहिलं वाईटी स्टुडिओमधील फिल्टर कसा सेट करायचा. ते एक व्हिडिओ बघत लिहून काढलं. परत कुणाला सांगायचं झालं तरी आपण सांगू शकतो. आपलं काही टेक्निकल चॅनल नाही पण सांगू शकतो. हे अक्कल खाती जमा. आणि यूट्यूबनं बरीच संधी दिली. बरेच मेसेज टाकले. ऐकून घेतलं नाही. नाक दाबलं. कामाला लागले. तर एक अशी माझी वही. कदाचित मी मुलांना सांगते तसं स्वतःवरती. तर हा एक आजचा माझा असा व्हिडिओचा विषय आहे की
यूट्यूबनं बरीच संधी दिलेली असते, आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर आपले डोळे उघडतात हे उशिरा.